सर्वप्रथम माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळ्या हितचिंतकांचे, माझ्या सन्माननीय सर्व नेते, सन्माननीय राणेसाहेब असतील, सन्माननीय नितेजी साहेब असतील, सन्माननीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की जिल्ह्यातले जे काही जास्तीत जास्त लीड घेणारे मतदारसंघ असतील त्यातला आमचा हरकुळ बुद्रुक मतदारसंघ असेल आणि जवळपास 5066 मतांचं लीड हे माझ्या मतदारसंघाने दिलेलं आहे. मी मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कणकवली जिल्ह्यातलं सर्वात मोठं लीड आहे आपल्याला. आता कळेल ते, पण मला वाटतं तुर्तास तरी 5066 लीड आहे. एकूणच या मतदारसंघात जरी तुमच्यासमोर आव्हान कडवं नसलं तरी देखील मतदारांपर्यंत आपण घर टू घर फिरलेला काय प्रतिक्रिया होती आणि आता काय भावना वाटते? मी जसं सांगितलं होतं की मला फक्त माझं जिल्हा परिषद सदस्य नाव लावायचं नव्हतं समोर. राणे साहेबांनी, नितेजी साहेबांनी जी मला जबाबदारी त्या मतदारसंघात दिली होती ती मला सार्थ की मला 5 वर्ष त्यांची सेवा करायची होती. म्हणून मी प्रत्येक घरोघरी फिरून त्या लोकांना समजून घेण्याचं काम केलं आणि प्रत्येक गाव समजून घेण्याचा मी त्या ठिकाणी 11 दिवस प्रयत्न केला आणि त्याचं फळ माझ्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आज पणाला आज त्याचं सार्थकी ठरलं. एकूण दोन्ही मतदारसंघात नाराजी होती, नाराजीनंतर अधिकृत उमेदवारी मिळाली आणि आता मोठा विजय झालेला आहे. नाराजी नव्हतीच, प्रत्येक आमच्या सगळ्या नेत्यांच्या त्या ठिकाणी इच्छुक असणं, त्या ठिकाणी हे सगळं एक प्रक्रिया आहे. पण ती सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर सगळ्यांनी फार पाठी घेतल्यानंतर सगळ्यांनी एक दिल्याने आणि एकजुटीने सगळ्या त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचाच हा विजय आज सर्व माझ्या नेत्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना विजय मी समर्पित करतो. पुढील 5 वर्षात आता काय असेल विजय? नक्कीच जो मतदारसंघ मला एवढ्या विश्वासाने काम करण्यासाठी साहेबांनी दिला आहे त्यामध्ये संघटनात्मक बांधणी असेल, विकासात्मक रचना असेल, हे वेगळ्या पद्धतीने सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी वेगळं करण्याचं आणि एक व्हिजन म्हणजे एक रोड मॅपिंग करून हे वेगळं काम करण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल. सतीश चव्हाण यांच्या प्रवेशाची ताकद तुम्हाला मिळाली का? हो, नक्कीच ना. मी जसं मला वाटतं कालच्या मुलाखतीत सुद्धा उमेशला सांगितलं होतं की सतीजी सावंत यांचा प्रवेश झाल्यानंतर ती ताकद आम्हाला भेटली. सन्माननीय संजयजी सावंत असतील, त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. माझी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मदत केली आणि हा विजय जो आहे हा सामूहिक सगळ्यांच्या एकजुटीचा आहे. 2 पंचायत समिती गण होते, तर कुठल्या गणामध्ये किती मतदान तुम्हाला झालं? खुर्दमध्ये जवळपास 3139 मतं मला मिळाली आणि माझे प्रतिस्पर्धी सांगवेकर होते, त्यांना 186, म्हणजे जवळपास 2953चं लीड त्या पंचायत समितीमध्ये मिळालं आहे. आणि हरकुळ खुर्द जी पंचायत समिती आहे बुद्रुक तिथे मला 2775 मतं मिळाली आणि आपल्या सांगवेकरांना 562 मतं मिळाली. म्हणजे तेथे सुद्धा मला वाटतं 3139चं लीड मिळालं आहे. नाही, सॉरी, जवळपास 2100चं लीड त्या ठिकाणी मिळालं. चांगलं लीड त्या दोन्ही ठिकाणी.